2022 साली महाराष्ट्रामध्ये जे शिवसेनेसोबत घडलं, 2023 साली महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घडलं, 2024 साली पश्चिम बंगालमध्ये तेच तृणमूल काँग्रेस सोबत होते. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या. 4 मेला पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागले. 15 वर्ष सत्तेत राहिलेली तृणमूल काँग्रेस हरली. पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपा सत्तेत आली, तीही बहुमतानं. फक्त 15 वर्षांपूर्वी डाव्यांचा गड असणाऱ्या बंगालमध्ये उजव्या विचारसरणीचं सरकार आलं. हा बदल तिथल्या राजकारणासाठी धक्कादायक होता, पण खरा धक्का पुढेच होता. कारण निकालानंतर ममता बॅनर्जींनी विजयी आमदारांची बैठक बोलावली. त्यांच्या 80 आमदारांपैकी 10 आमदार बैठकीला आले नाही. ते आमदार फुटले होते. मग पुढच्या 10-12 दिवसात ममता बॅनर्जींचे तब्बल 60 आमदार फुटले. त्यांनी वेगळा गट स्थापन केला, आपला गटनेता निवडला, विधानसभा अध्यक्षांनी त्या गटाला मान्यता दिली आणि मग या गटानं तृणमूल काँग्रेस हा आपलाच पक्ष असल्याचा दावा केला. आपला सगळा राग ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींवर आहे, पण ममता बॅनर्जी याच आपल्या आदर्श नेत्या आहेत असं या आमदारांनी म्हटलं. म्हणजे सगळी स्क्रिप्ट शिवसेना आणि राष्ट्रवादीचीच होती. पण बंगालच्या या स्क्रिप्टमध्ये आणखी काही पानं जोडली गेली आहेत. लोकसभेमध्ये ममता बॅनर्जींचे एकूण 29 खासदार होते. त्यातल्या 20 खासदारांनी आपला एक वेगळा गट बनवला. राज्यसभेमध्ये ममता बॅनर्जींचे 13 खासदार होते. त्यातल्या 9 खासदारांनी आपला वेगळा गट बनवला. हे सगळे आमदार खासदार खुलेआम भाजपच्या नेत्यांना भेटत होते आणि हे सगळं जेमतेम महिनाभराच्या कालावधीत उरकलं. आता प्रश्न असा आहे की ममतांचे खासदार भाजपासाठी इतके महत्वाचे काय? उत्तर आहे 363. 363 हा लोकसभेच्या विशेष बहुमताचा 2/3चा आकडा आहे. हाच आकडा नव्हता म्हणून महिला आरक्षणासाठीचं सुधारणा विधेयक मोदी सरकारला पास करता आलं नव्हतं. 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला असा पराभव स्वीकारावा लागला होता आणि याचं कारण ठरलं मोदी सरकारकडे नसलेलं संख्याबळ. लोकसभेमध्ये भाजपच्या 240 जागा आहेत. एनडीएचं संख्याबळ आहे 295. म्हणजे एनडीएकडे साधं बहुमत आहे, पण विशेष बहुमत नाहीये. तृणमूलचे 20 खासदार मिळाले तर एनडीएचा आकडा 315 होतो. तामिळनाडूच्या निकालानंतर डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडलीय. डीएमकेचे खासदार आहेत 22. ते मिळाले तर आकडा पोहोचतो 337 पर्यंत. महिला आरक्षण सुधारणा विधेयक मतदानाला जेव्हा आलं होतं तेव्हा भाजपनं विधेयकाच्या बाजूनं 298 मतं मिळवली होती. तेव्हाच्या उपस्थित खासदारांचा विचार केला तर भाजपला तेव्हा 2/3 विशेष बहुमतासाठी 54 मतं कमी पडली होती. डीएमके आणि तृणमूलची मतं तेव्हा भाजपच्या विरोधात होती. म्हणजे तृणमूलचे खासदार मिळाले तर भाजपा 263च्या बरीच जवळ पोहोचेल. महिलांचं हे विधेयक पुन्हा मांडलं जाईल तेव्हा भाजपला आपलं संसदेतलं ते अपयश पुसून टाकता येईल. ममता बॅनर्जींच्या पक्ष फुटण्याला त्यांच्या राजकारणाची स्टाईल, त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती आणि बंगालचं हिंसक राजकारण बऱ्याच अंशी जबाबदार आहे. पण त्याचा सगळ्यात मोठा फायदा भाजपा करून घेतय हे नक्की.